मंडळी, 31 मेला आलेली अधिक महिन्याची पौर्णिमा ही काही साधी पौर्णिमा नाही. ती तब्बल 3 वर्षांनी आलेली अशी दिव्य रात्र आहे जी तुमचं नशीब बदलू शकते. म्हणून या दिवशी व्रत करावं असं सांगितलं जातं, कारण हे व्रत तब्बल 3 वर्षानंतर केलं जातं. यंदा अधिक महिन्यात आलेल्या या पौर्णिमेच्या दिवशी रवी योग आणि लक्ष्मीनारायण योग सुद्धा जुळून येत आहे आणि म्हणूनच ही रात्र अत्यंत शक्तिशाली मानली जाते. शास्त्र सांगतं की या दिवशी केलेली पूजा, दीपदान, चंद्रपूजन आणि विष्णू नामस्मरण शिवाय या दिवशीचं व्रत हे अनेक पटींनी फळ देतं. म्हणूनच मंडळी, देवाने दिलेली ही 3 वर्षाची मोठी संधी चुकूनही वाया जाऊ देऊ नका, कारण आज आपण जाणून घेणार आहोत अधिक पौर्णिमेचा खरा अर्थ. या दिवशी उपवास का करायचा, चंद्राला अर्घ्य कसं द्यायचं आणि रात्री करायचे सोपे उपाय जे घरातील दारिद्र्यता, मानसिक ताण आणि अडथळे नक्कीच दूर करू शकतात. 31 मे रोजी रविवारच्या दिवशी अधिक पौर्णिमा येत आहे. रविवार म्हणजे सूर्यदेवाचा दिवस, जो आपल्याला आरोग्य, आत्मविश्वास आणि समाजात मान सन्मान देतो. आणि पौर्णिमा म्हणजे चंद्र आणि देवी लक्ष्मीचा प्रभाव वाढलेली रात्र, जी धन, मानसिक शांती आणि सकारात्मक ऊर्जा देते. कारण देवी लक्ष्मीचा जन्मच हा पौर्णिमेच्या दिवशी झाला असं शास्त्रात सांगितलंय. जेव्हा अधिक महिन्यात हे दोन्ही योग एकत्र येतात, तेव्हा ब्रह्मांडातील सात्विक ऊर्जा ही अनेक पटींनी वाढते. असं मानलं जातं की या दिवशी केलेली छोटीशी भक्ती देखील 7 पिढ्यांचं दारिद्र्य दूर करण्याची ताकद ठेवते. म्हणूनच हा दिवस सामान्य नाही, तर कृपा मिळवण्याची एक सुवर्ण संधी मानली गेली. आता पौर्णिमेची तारीख नोट करून घ्या. 31 मे रोजी रविवारी ही अधिक पौर्णिमा आहे आणि या दिवशी चंद्रोदयाची वेळ असणार आहे संध्याकाळी साधारणतः 7:35 पासून ते 8 वाजताच्या दरम्यान. मात्र आपल्या शहराची अचूक चंद्रोदयाची वेळ एकदा नक्की तपासून घ्या, कारण शास्त्र सांगतं योग्य वेळेत केलेले चंद्रपूजनच पूर्ण फळ देतं. आणि चंद्र उगवल्यानंतर अशी एक गोष्ट करायची आहे ज्याने मनातील ताण, भीती आणि नकारात्मक विचार क्षणात दूर होतीलच. पण या दिवशी व्रत सुद्धा करायचं आहे. ते व्रत कसं करायचं हे सुद्धा आपण जाणून घेऊया. आपल्याला वाटतं उपवास म्हणजे फक्त अन्न सोडणं, पण आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहिलं तर हा उपवास मन शुद्ध करण्यासाठी असतो. शास्त्रात म्हटलंय, चंद्रमा मनसो जात, म्हणजे चंद्र हा आपल्या मनाचा अधिपती आहे. ज्याप्रमाणे पौर्णिमेला समुद्रात भरती येते, त्याचप्रमाणे आपल्या मनातल्या भावना देखील तीव्र होतात. ज्या लोकांच्या घरात सतत कटकटी असतात, ज्यांना मानसिक ताण, अस्वस्थता किंवा नकारात्मक विचार त्रास देतात, त्यांच्यासाठी हा उपवास म्हणजे एक प्रकारची आध्यात्मिक थेरपीच आहे. या दिवशी भगवान श्री हरिविष्णूंचं नामस्मरण केल्यानं मन शांत होतं, घरात सुख शांती निर्माण होते आणि नात्यांमधील कटुता सुद्धा कमी होते असं सांगितलं जातं. आता पाहूया या दिवशी व्रत म्हणजेच उपवास नेमका कसा करायचा. तर शक्यतो पौर्णिमेच्या दिवशी सूर्योदयापूर्वीच उठावं. अंघोळीच्या पाण्यात थोडंसं गंगाजल टाकलं तर उत्तम. त्यानंतर पिवळे किंवा स्वच्छ पांढरे कपडे परिधान करावेत, कारण पिवळा रंग हा भगवान श्री हरिविष्णूंना अतिशय प्रिय मानला जातो. त्यानंतर देवघर स्वच्छ करावं. भगवान श्री हरिविष्णू आणि माता लक्ष्मी समोर गाईच्या तुपाचा दिवा लावावा. हातात अक्षता आणि पाणी घेऊन मनापासून व्रताचा संकल्प करावा. म्हणावं, हे लक्ष्मीनारायणा, आज मी अधिक पौर्णिमेचं व्रत करत आहे. माझ्या घरातील संकट दूर करा आणि माझ्यावर कृपा करा. यानंतर ते पाणी तामनात सोडून द्यावं. जर शक्य असेल तर फलाहार करावा. दूध, फळं, सुकामेवा यावेळी ग्रहण करू शकता. पण शरीराला झेपत नसेल तर साबुदाणा खिचडी, वरीचा भात, बटाट्याची भाजी हे पदार्थ खाल्ले जाऊ शकतात. मात्र या दिवशी कांदा, लसूण किंवा तामसिक अन्न अजिबात घरात बनवू नये. घरात भांडणं, चिडचिड किंवा अपशब्द पूर्णपणे टाळावेत, कारण जिथे शांतता असते तिथेच देवी लक्ष्मीचा वास असतो. आता पाहूया या दिवशी मुख्य पूजा कशी करायची. तर सर्वात आधी गणपती बाप्पाचं स्मरण करावं. त्यानंतर भगवान श्री हरिविष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करावी. हळद, कुंकू, फुलं आणि तुळशीपत्र अर्पण करावेत, कारण तुळस भगवान श्री हरिविष्णूंना अत्यंत प्रिय आहे. पण आणखी एक महत्वाची गोष्ट, 31 मे हा रविवार आहे आणि रविवारी तुळशीची पानं तोडणं शास्त्रात निषिद्ध मानलं जातं. म्हणूनच पूजेसाठी लागणारी तुळशी आदल्या दिवशीच म्हणजे शनिवारीच तोडून ठेवावी. त्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा या दिवशी 108 वेळा जप करावा किंवा शक्य असेल तर विष्णू सहस्रनाम ऐकावं किंवा वाचावं तरी. आता येतो या व्रताचा सर्वात महत्वाचा भाग. रात्री चंद्र उगवल्यानंतर एका तांब्यात स्वच्छ पाणी घ्यावं. त्यात थोडंसं कच्चं दूध, पांढऱ्या अक्षता आणि पांढरी फुलं टाकावी. त्यानंतर चंद्राकडे पाहत चंद्राला अर्घ्य द्यावं, म्हणजेच पाणी अर्पण करावं आणि मनापासून
ओम चंद्रदेवाय नमः या मंत्राचा जप करावा. अर्घ्य दिल्यानंतर डोळे बंद करून मनातील इच्छा सांगावी. असं मानलं जातं की चंद्राला अर्घ्य दिल्याने मनातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि मानसिक शांतता मिळते. यानंतर प्रसाद घेऊन उपवास सोडावा. मंडळी, या अधिक पौर्णिमेच्या दिवशी कोणते खास उपाय करून तुम्ही अधिक पटींनी पुण्य प्राप्त करू शकता किंवा त्याचं फळ तुम्ही प्राप्त करू शकता या संबंधित वेगळे व्हिडिओ तुम्हाला आमच्या चॅनलवर पाहायला मिळेलच. तर मंडळी, भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपा मिळवून देणारा हा 31 मेचा अत्यंत पवित्र दिवस आहे आणि ही 3 वर्षांनी आलेली सुवर्ण संधी तुम्ही अजिबात वाया घालवू नका. आपला अहंकार बाजूला ठेवून आपल्या कुटुंबाच्या सुखासाठी, समृद्धीसाठी आणि मुलांच्या आरोग्यासाठी हे व्रत पूर्ण श्रद्धेने करा. मग तुम्ही सुद्धा अधिक पौर्णिमेला हे व्रत करणार आहात का? कमेंट करून नक्की सांगा. आणि कमेंटमध्ये जय लक्ष्मी नारायण किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका. अशाच प्रकारे सणावारा संबंधित व्रतवैकल्य असतील, उपासना असतील, पूजा विधी संबंधित आणखी काही माहिती तुम्हाला हवी असेल, त्याचबरोबर वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र यांसारख्या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. शिवाय तुम्हाला आणखीन कोणत्या विषयावरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा. या संबंधित संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे, तेव्हा कमेंट नक्की करा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.